गुड मॉर्निंग गाईज. चला आज टेरेस गार्डन आले. हे बघा तुम्हाला दाखवते आज टेरेसवर मी. हे बघा छोटासा कोबी कसा आलाय. इकडं लावल्या टमाटरची रोपं. हे बघा आता ही छोटी छोटी आहे ती. मग ह्याचं काय करायचं आता, ही जी शेंडं असतात ना, कवळी शेंडं तोडून टाकायची. म्हणजे अजून छोटे आहेत तर ह्यांना फळांचा भार नको. त्यामुळं शेंडा त्याचं मोडून हे असं इथंच टाकून द्यायचं खत म्हणून. आता हे बघा हे कळ्या लागल्या त्या, तर हे बी इथंच टाकून द्यायच्या. हे असं शेंडा मोडून त्याचा ना फुट्टीचं झाड आलं पाहिजे. फुट्टीचं झाड आलं की त्यात ताकद येत्या. फुट्ट्या वाढले की मग फळ पण जादा लागतं. म्हणून आता सगळ्यांची शेंडं कट करते आणि रोज करायचं म्हणते आणि काहीतरी कामात राहून जाते. तर हे बघा सगळ्या झाडांना छोट्या छोट्या कळ्या आल्या त्या. तर वय नसताना जर झाडाला आपण वजन दिलं ना तर झाड कमजोर होते. आता इथं पण आले बघा. हे बघा असं छोटे छोटे. आणि जी खराब पानं असतात ना, हे बघा खराब पानं हे बघा काढून बाजूला टाकायचं. आता हे वाळल्यानंतर हे किचन वेस्टमध्ये जाते. हे असं वाळल्यालं आणि जे चांगलं आहे ते खाली इथं जाऊ द्यायचं. हे बघा हे पिकलेली पानं. हे बघा हे असंच काढायचं. हे बघा अशी कीड लावलेली जास्त ना, हे टाकून द्यायचं. हे अशी इथं ह्या बाजूलाच अशी आलती टमाटरची रोपं. हे बघा किती आल्यात. तर हे पण लावायचं आहे, पण एकाच जागेला जास्त होईल म्हणून मी लावत नाही. आता इथंच मोठं होऊ देते ह्याला. इथं पण ह्याला भरपूर पाणी आणि खत मिळतं आहे, त्यामुळं चांगलं येतं आहे. हे बघा इथं किती छान आले आणि तुम्हाला आल्यानंतर दाखवेल. निशिगंधला बाजूला केलं तर मी छान यायसाठी, पण त्याचं ग्रोथला काय झालं आहे. आता मी काय करते ह्याची कुंडी पण बदलणार आहे, ते तुम्हाला नंतर दाखवेल. इथं आलं आहे बघा दोडक्याचं का भोपळ्याचं बी लावलेलं आहे ते आलं आहे. तर ह्याला पण मोठ्या कुंडीत काढून लावती. आणि हे बघा ग्रोबॅग संपल्या होत्या, तर रताळ काढल्यानंतर त्या दिवशी रताळ काढलं 1 किलोभर. ते काढल्यानंतरची कांड्या राहिलेल्या असतात त्या आणि लावल्या मी. तर किती छान आले बघा. हे बघा हे जुने आपली पिशवी फाटकी असते ना, खालनं त्याचं बोर्ड गेलेलं होतं. नाही खाली चांगली होती, पण इथं बंद तुटलं होतं. हे बघा बंद तुटलेलं काय कामाची होती म्हणून मी काढलं होतं आणि तुम्हाला दाखवते चला. हे बघा इथं काय लागले बघा. हे बघा ते छान लागले. तर आता वांग तोडूया. ते छान आले बघा वांग. तशीच कोथिंबीर पण मी काढून घेऊन गेली. तेव्हा पालक पण काढलेले आता. हे बघा आता इथं पण हे असं पानं आलेले खराब एका साईडला. ह्याला काटा असतात ना, विहान सिया खेळतात तर एका साईडला असं वाळू देते. त्यानंतर खाली आपलं बंबमध्ये कचरा जाऊ द्यायचा. ह्याचं पण ह्या झाडांचं पण शेंड कट केल्यामुळं हे बघा आता नवीन फुलं लागल्यात. तर चला आता अजून एक वांग आहे ती काढूया. हे बघा केळीचं झाड किती छान आले. आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा ह्याला पण कसं राख शेपली होती, त्यामुळे ही पानं मला आता जरा पाईप लावणार दुपारी. ही सगळी पानं धुवून काढणार. हे काय झालं तर मध्ये जरा जास्त कीड पडावं नाही म्हणून, कीड लागावं नाही म्हणून वांग्यांना मी राख थोडीशी बुडात टाकली होती सगळ्या झाडांच्या आणि जरा शेंड्यांना पण टाकली होती. हे बघा बारीक अशी पांढरी कीड आल्यात ना, त्यासाठी मी टाकली होती. तर वांगी तर एकदम छान असते ती. हे बघा कसं आहे वांग मस्त आहे. हे धुवायचं. हे बघा अशी बारीक किडा असतात ना वांग्याला, हे काढायचे. हे बघा स्वच्छ धुवून घ्यायचं. आता अजूनही काय तुम्हाला दाखवते. हे बघा 2. तर चला आता अजून दाखवते तुम्हाला. तर काय करणार आहे ते दाखवते. तेव्हा इकडं वेलांची लाईन इकडं केलेले आणि हे बघा वेलाला पण इथं काय लागले बघा. छोटा असा दोडका आलाय. आता बघूया फळ दिल्यानंतर तुम्हाला दाखवेल नक्की. इथं सगळं आणून ठेवलेलं असते. हे बघा इथं टमाटर लागलं आहे, इकडं हरभरा, इकडं पण टमाटरचं आहे रोप.
याला पण शेंडा कट करते. आणि इथं हे बघा, हे बघा किती छान आले भाजी. ही पण आता कट करून घेऊन जाते मी. आता ह्याचा शेंडा पण काढते म्हणजे जरा छान होईल आणि आपल्याला जादा टमाटर मिळतील. जादा शेंडा आली तर जादा टमाटर मिळणार. त्यामुळं त्याला कळी येऊ द्यायची नाही, फांद्या वाढू द्यायच्या. हे बघा हे वाळून गेले. मला टेरेस हे शेतात गेल्यामुळं काय होतं आहे, इकडं झाडांना सकाळ सकाळ जास्त वेळ मिळत नव्हती. आज आहे, आज बघूया आता काय काय होतं आहे. हे बघा हे खराब टमाटर मी इथंच टाकते. हे बघा खराब झालेलं टमाटर हे इथंच टाकून दिले. हे असं हे बघा फांदी वाळून गेल्या. हे झाडच वाळले पूर्ण, पण मी ठेवलं आहे म्हणजे ही खाली जी ही आहे ना रोप, खाली जी रोप आहे त्याला सपोर्ट दिला आहे ह्या जुन्या वाळलेल्या झाडानं. सगळ्या झाडांची शेंडच काढते म्हणजे काय होतंय, हे फळ लागल्याला तोडू वाटत नाही. त्यामुळे आता काय हे काढत नाही. आता हे बघा तर भाजी किती छान आल्या, मस्त आल्या कांद्याची भाजी. मध्ये एकदा काढून नेलती, सियाचं काहीतरी तिला पराठा का काय करून द्यायचा होता, त्यावेळी काढलेत. नाही पराठा नाही, ते हे केलं होतं ना आप्पे, त्यावेळेला अशी भाजी तोडून घेऊन गेलतो आणि एवढी भरली बघा. तर असं आपण जे आपल्या घरात उगून आलेली जी कांदा असतात ना तीच अशी लावायची आणि त्याचा उपयोग करायचा म्हणजे 5च्या 5 मिळत्या. आणि जे कांदा जे उगून आलेला असतो ते आपण फेकून देतोय. फेकून न देता असं टेरेसवर जर तेव्हा पोत्यातच लावलेलं आहे. किती छान आला आहे. आता ह्याचं पण पोरांना काय तर करून देता येते. निवडून चांगलं शेंड घ्यायचं आणि स्वच्छ धुवून कट करून डब्यात भरून ठेवायची म्हणजे सकाळ लगेच पोरांना काय पण करून देता येते. भाजी म्हणलं तरी भाजी पण करून देता येते. सियाच्या डब्यापुरती भाजी निघत्या. जास्त असली तर जास्त मोठा ग्रोबॅग अजून मी लावला नाही आहे कांद्याला आणि आपल्या बाकीच्या भाज्यांना, त्यामुळे ते पण बघायला मिळणार आहे तुम्हाला. आणि शेतात लावायचं काही नाही, शेतात लावलं ना कीडच लागते जास्त, म्हणून मी शेतात सोडून दिले लावायचं. त्याला काय होतं आहे, आशा धरून बसतोय आपण, पण मग त्याला रासायनिक खत वापरल्याशिवाय भाज्या चांगल्या येतच नाही. त्या कुठल्या पण भाज्या असू द्या. मग ते तुम्हाला सांगितलेलंच आहे की टमाटर लावलं पण टमाटर आलीच नाही ती. त्यामुळे चला आता मी एका हातात आहे, मला काढता येणार नाही. हे बघा एका हाताने भाजी काढता येणार नाही, त्यामुळे ही काढते अजून तिकडची काढते, मग तुम्हाला दाखवते. तर गाईज हे बघा एवढी आपली भाजी मिळाली. तर याला आपण बेसन करताना ना बेसनमध्ये वरनं म्हणजे चिरून हे जसं आपण कांदा चिरून टाकतो नाही तसंच हे पण चिरून ना तेलात भाजून घ्यायची आणि बेसनला तडका द्यायचा. तर इतकी छान लागते कांद्याची भाजी टाकून पण बेसन एकदम मस्त लागते. तर आता एवढी निघाल्या, मला असं वाटतं की बेसनच करावं गरम गरम. तर चला आता नंतर दाखवतो तुम्हाला. आणि आता इकडं बघा, हे बघा किती छान आलं आहे. हे नवीन फुलं आहे आणि नवीन वेगळ्या डिझाईनचं आहे. कलर लालच आहे पण डिझाईन वेगळी आहे ह्या फुलाची. तर तुम्हाला उमलल्यानंतर दाखवेल. ह्याला मी लई जपले. छोट्या छोट्या कांड्या म्हणजे आता मला असं वाटतं एक 5-6 वर्ष झाले असतील ही कांड्या आणून लावून खाली, पण ती खाली सावलीमुळं ना हे झाड येतच नव्हतं, उंची वाढतच नव्हती. मग मी काय केलं, त्या खालच्या झाडाचीच कांड्या आणून लावल्या. तर तिथं 2 आलेत बघा छोट्या आहेत हे बघा ग्रोबॅगमध्ये, आणि इथं 2 लावलेले त्या. तर आता ही पण ह्याला मोठ्या ग्रोबॅगमध्ये मी लावेल म्हणजे कसं होतं आहे आणि जरा झाड चांगलं येते, जादा फुलं येतील. हे बघा काल रात्री माती जराशी हे बघा ओलावा राहिलेला आहे. काल काय केलं मी जाताना पाणी घालून गेली सगळ्या झाडांना. म्हणलं सकाळी अचानक कुठे जायला लागलं तर झाडं वाळून जायची, म्हणून हे बघा हे तांदळाची भाजी
तांदळाची भाजी पण मी अशी काय करते, सगळ्या भाज्या हे बघा इथं पण आहे, सगळ्या भाज्या नेऊन टेरेसवरच्या मिक्स भाजी करते. नाही तर मग भातात हे बघा इथं पण हरभऱ्या झाल्या. नाही तर मग काय करते, आपलं भातात टाकून, भातात आपण कांदा मिरची परततो ना तसं परतून घ्यायचं आणि तेलात परतलं की नाही भात एकदम छान लागतो. तर मी मध्ये एक दिवशी असंच केलं होतं. सगळं हे बघा इथं कोथिंबीर, हे बघा कोथिंबीर पण सगळी तोडून नेलती. आता आणि फुटून यायला लागल्या, पाणी घातले की आणि हिरवीगार होत्या. आणि बाजूला पण मी धनं लावलेले आहेत थोडं, ते पण यायला लागल्यात. आता सगळ्या वांग्यांची पण हवा हे बघा शेंडं मोडलेले आहेत ना, तर शेंडं मोडल्यानंतर म्हणजे शेंडं कट केल्यानंतर आता याला नवीन पालवी फुटणार आहे. सगळ्या झाडांची ना शेंडं कट केली ती मी हे बघा. आणि हे बघताय तुम्ही केळी, आता ही केळीची बी जरा खराब पानं आहेत ना, ती जरा कट करते आणि बाकीचं तुम्हाला तिथं दाखवते. चला हळदीचं दाखवते. हळदीचं मी आता काढायला आल्या. हळद पण काढायला आल्या. हे बघा अशी पानं व्हायला लागले ना झाडाची, हळदीची आल्याची, तर समजायचं आपल्याला काढायला म्हणजे लवकरच हळद काढायला लागणार आहे. तर ही पूर्ण वाळल्याशिवाय मी काढणार नाही आहे. पूर्ण वाळलं की मग अजून जरासं थोडीशी मोठी होईल. आणि हे बघा मिरचीचं पण शेंडं कशी झालेत बघा, अशी गोळा झाल्यात मिरचीची शेंडं. त्याला पण मला अजून जरा कट करून जरा राख जरा टाकून घेते हे बघा. आणि हे ग्रोबॅग जरा बदलायचा आहे, आळूचा एकच करणार आहे, 2 आहेत, दोन्हीतलं एकत्र करणार आहे. हे बघा हळकुंड इथं पण आलं आहे, मातीत राहिलेलं असलं ना चुकून मग ते उगून आलेलं आहे. ते पण एका जागेला इकडंच ह्याच ग्रोबॅगमध्ये लावणार नंतर काढून. हे बघा इथं कर्दळी आल्या. आता ही टमाटरची रोपं आहेत ना, ही आपल्या घरातल्या चायपत्तीत जी चायपत्ती वाळवते ना, त्या चायपत्तीतलीच ही टमाटरची रोपं आलेली असतात. असं राहिलेलं गवत काढायचं, पाणी मारायचं, हे ध्यान ठेवत चालू असते माझं. आणि हे डाळिंब बघा, हे डाळिंब खाल्लेलं बी पडलेलं ते लावलं आहे पिशवीत, किती छान आले बघा. असंच लिंबूचं पण आलं आणि शेतात लावलं, पण शेतात काय झालं तुम्हाला सांगते, आलं चांगलं आणि पाऊस आल्यावर पाणी जास्त झालं आणि ते झाड वाळूनच गेलं. मग दुसरं आणि अजून लावलं आहे आणून, पण ते अजून काही एवढं उंची वाढलेलं नाही. इथं लावल्या मोहरी, इथं मोहरी लावलेली आहे. इकडं हे बघा लसूण लावलेलं आहे. इकडं ते रेन लिली असते ना तशीच ती गुलाबी लिली आहे ही. आणि इकडं पेरूचं, हे पण पेरू खाल्ल्यालं बी टाकलेलं, हे पेरू झाड एवढं मोठं आले. आता जर कळ्या लागल्या ना मग तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा शेंडं कट केलेलं, नवीन शेंडं फुटल्यात. हे जादा शेंडं फुटून का नाही झाड गुप्पेदार होते म्हणून मी जास्त ह्याची उंची वाढवली नाही. शेंडा कट केला तर याला 2 शेंडा आले. ते बघा सगळ्यांची शेंडं कट केल्यामुळं एवढं याला जास्त शेंडं दिसायला लागलेत आणि गुप्पेदार दिसू राहिले. झाड छोटंसंच आहे पण चांगलं दिसायला लागलं आहे. हे बघा डबल शेंडं कट करणं पण म्हणजे झाडाचा शेंडा कट करणं पण जरूरी आहे. त्यामुळं जर आपल्याला गिड्ड ठेवायचं असलं, झाड उंची कमी करायची असली ना, तर आपण शेंडा कट करायचा. हे बघा इथं पण ह्या वांग्याचे हे बघा, ह्या वांग्याला पण शेंडा कट केलेला आहे. हे बघा तर आता याला डबल शेंडं वाढायला लागल्यात. हे तर बघा कळ्या किती छोटे लागल्यात. हे बघा थंडीचं वांगी चांगली असतात, वांगी, घेवडा, गाजर आणि कांद्याची पात, पावटा, हे सगळे थंडीचं सगळ्या ह्या गोष्टी ज्या असतात ना, ही सक्रातीला आपल्याला नवीन भाज्या मिळतात. ते पण आता पुढच्या वर्षी ना मी अजून ग्रोबॅग वाढवणार, मग त्यात तुम्हाला दाखवणार, बघायला मिळणार आहे. अशी ह्या लाईनने सगळी वेलच असणार आहेत. आता भोपळ्याचं पण लावलं आहे पण काय फुटून झालं नाही. इथं बी टाकलं होतं मी, अजून तर काय फुटलेलं दिसलं नाही अंकुर भोपळ्याचं. आलंच नाही आहे, बघूया आता आलं तर. हां इथं बघा, इथं काहीतरी दिसू राहिलं आहे छोटंसं, इथं छोटंसं एकदम हिरवगार एकदम दिसू राहिले. आता बघूया काय आहे ते. जास्त करून टमाटरची रोपं मनाने येतात, त्याला काय म्हणजे करायला लागत नाही.
हे बघा इथं किती छान आले बघा मिरचीचं. मग मिरचीचा पण शेंडा हे कट केला ना, मिरचीचा टमाटरचा, मग हे दाट होत्यात. जादा फुट्टी वाढते आणि फुट्टी वाढली की फळ वाढतं. तर चला आता सकाळ सकाळची भरपूर कामं आहेत. इथं लावल्या मी ककडीचं. हे बघा ही ककडीची जी रोपं दिसतात ना छोटी छोटी, ही ककडीची रोपं आहेत. हे बघा इथं पण आहेत. पण कसं हे जरा लवकर लावायला पाहिजे होतं, मला झाला जरा उशीर. काय झालं, ऑक्टोंबरमध्ये लावायचं असतं. मग ते आत्ता फुलं येऊन उन्हाळ्याचा आपल्याला फळ देतात. ककडी कशी असते उन्हाळ्यात खायची असत्या, तर ककडी पण उन्हाळ्यात चांगली आली असती, पण मी लवकर लावली असती तर मला झाला उशीर, त्यामुळं ते पण आलेलं नाही अजून तरी. आता बघूया, ही वेल जर चांगलं वाढलं लागल्या ना तर तुम्हाला बघायला नक्की मिळणार आहे. आता मी फोन ठेवते आणि जरा माझ्या झाडांची कटिंग करते. झाडाची जी शेंडं वाळलेली असतात, पानं वाळलेली असतात ना, ते असं एका जायला. हे बघा हे कसं ह्याला कटच करते कटरनं. हे बघा पान वाळले, इथलं सगळं कट केलं, वाळलेलं पिवळी फुलं लागलीत. हे बघा कट केले शेंडं. आणि आता ही चांगली उंची वाढलेली. हे बघा इथं पेरूची रोपं पण आलेत. हे बघा पेरूची रोपं आल्यात. हे पण नेऊन शेतात लावून टाकायचे. इथं जास्त झाले तरी अडचण होत्या ना, शेतात लावायचं मैदानात. आलं राहिलं. मला तर वाटतं की सगळे झाडं यावं होती, पण ते काय होते कधी कधी पाणी जास्त झालं ना झाडांना, ती येत नाहीत. फळांची झाडं पण वाळून जातात. हे बघा इकडं पण गुलाब असं वर लावलं तर एकाच ह्याला फांदीला हे बघा 4 कळ्या उमलून फुलं जुनी झाली. आता हीच शेंडा मोडायचा आणि कळ्या इथं टाकायच्या, बाहेर फेकायचंच नाही आपल्याला. काय तर कळ्या लागायला लागल्या अजून. हे बघा पालवी फुटायला लागल्या, त्याला पण कळी लागेल. हे बघा टमाटरची रोपं, जे तुम्हाला म्हटलं का नाही चायपत्ती असते, ती चायपत्ती वाळवून टाकली का नाही, त्याच्यातली जी रोपं असतात तीच उगून येतात जास्त. टमाटरचं पण आले आणि एवढ्या वेळेला हे बघा कळी लागल्या. हे बघा मग हे पण सिया आली होय. अरे बापरे, लवकर आवरलं की सियानं. बघा सियानं आज नवीन फ्रॉक घातले. हे बघा इकडं मुला, अडचणीत जाऊ नको. आणि हे बघा ही आपली गव्हात जी भाजी येते ना, ही भाजी चांगली असते. ह्याला भरपूर आपल्यासाठी गुणवर्धक भाजी आहे ही. हे बघा, पण ही भाजी भरपूर रोपं लावली ना, आता ही भरपूर येणार. हे बघा हे बिया ठेवल्यात मी, या बिया ठेवल्यात. मग एका मोठ्या ग्रोबॅगमध्ये लावलं का नाही, हे बघा तांदळाची भाजी पण कशी तुटल्या. तर ही ग्रोबॅग आपलं जरा मोठी लावली ना, तर मग ही बिया जी पडलेल्या असतात ना, त्याच एका ग्रोबॅगमध्ये भरपूर भाजी येणार आहे. तर ग्रोबॅग पण आणले, ते तुम्हाला दाखवेल मी. तर चला आता मी काय करते, ठेवते. हे बघा हे काढलेलं आहे. आता ठेवते फोन हातातला आणि जे वाळलेले पानं आहे ते कट करते. आणि एका ग्रोबॅगसाठी ना, ही पाचोळा जे आपल्या टेरेस गार्डनचा निघणार आहे, ते ग्रोबॅग भरून तुम्हाला दाखवेल. तर आत्ता काय करते, ठेवते. आता जे पाचोळा निघणार आहे ना, गार्डनचा टेरेस गार्डनचा शेंडं कट केलेलं, खराब पानं कट केलेली, ते सगळं एका साईडला वाळू द्यायचं. आणि वाळल्यानंतर ग्रोबॅग भरायची. कोकोपीट पण आणून ठेवलेला आहे, पण ते तुम्हाला नक्की बघायला देते. आणि स्पेशल एक कोकोपीट आणि काय मी घालते झाडांना, ते सगळा एक व्हिडिओ तुम्हाला एका म्हणजे लावून दाखवते एक झाड. तर ती व्हिडिओ लवकरच येईल, बघत राहा. चला आता हे बघा पोरं आले, आता इथं खेळत्याल. मी जाते आता खाली पटपट आवरून. चला हे बघा गाईस, हे बघा हे सगळा कचरा आत्ता काढला, एवढा निघाला. आणि आपलं किचन वेस्ट पण आणून टाकलेलं आहे इथं. हे जरा वाळलं की मातीत भरून खत बनवायला टाकायचं, नाही तर मग कुंडी तयार करायची. एक कुंडी तयार करायची. तर आता खाली पण आहे, खालचं पण आणून इथं टाकते. जरा वाळलं की संध्याकाळी जमलं तर सगळं कुंडी एक भरायची आणि झाड नवीन लावायचं. तर चला आता जाऊया, उशीर झाला आहे, अजून भरपूर कामं आहेत घरातली. हे बघा आज आपल्या टेरेसवरनं मस्तपैकी 2 वांगी निघाल्यात छान. आता 2 वांगी निघाल्यात, तर 2 बटाटा टाकायचा मोठा आणि भाजी असं वांगे बटाट्याची भाजी केली तरी चालते. मस्त एवढी निघाली भाजी. हे आलाय बघा. चला हां असतील खाली का गेलं. चला
दरे हे घेऊन चाल चल. म्हणलं जरा झाडं बघितलं पण ती भाजी म्हणलं वाळून जाईल तेवढेच काढूया. बघा खाली पण एक साईडला केलेला आहे किचन वेस्ट टाकायला. तुम्ही म्हणता झाडाला काय घालता काकू, झाडाला काय घालता, तर असं एका साईडला खड्डा करून ठेवलेला आहे. इकडं कडाची बाजू आपली ही जागा आहे ना, झाडं पण येत नाही ती आणि जागा आहे, तर त्या कोपऱ्याचा तेवढा उपयोग केला जातो. ह्याच्यावर सारखं मी वरचीवर राख टाकत असते. राख टाकायची, झाडातला सगळा कचरा गोळा करून टाकायचा इथंच एका जागेला, आणि सगळं किचन वेस्ट जेवढं निघेल तेवढं टाकून त्याच्यावर राख टाकायची, कचरा टाकायचा, राख टाकायची, असं करत 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 ही खड्डा पूर्ण भरलेला असतो. आणि मग ते आपलं कुंड्या तयार करायच्या. तर तुम्हाला दाखवते अजून मी इथं काय टाकते. हे बघा, हे बघा इथं ही चायपत्ती, हे बघा ही चायपत्ती, तर ही पण आता वर जाणार आहे झाडात. अशी वाळवून वाळवून ना साईडला, एका साईडला झाडाच्या खाली वाळवली का नाही, वाळत्या पण आणि खराब पण होत नाही. ते किडं होतात ना, नाहीतर त्याला जर मोकळ्या हवेत नाही ठेवलं ना किडं होऊन जातात. मग त्यासाठी असं मोकळ्या मैदानात ठेवायचं, पाणी नितळलं की वाळे आपली ही ढेकळं उचलायचं आणि खतात मिक्स करायचं. तर असं चालू असतं. आता ही वाळते एका साईडला, ही आणि भरून न्यायचं आणि हिथं आणि रोजचं आणलेल्या दगडावर टाकलं, पाणी पाझरून जाते खाली, झाडाला खत पण मिळतं आहे आणि आपल्याला वर टेरेस गार्डन पण खत मिळतं आहे. तर चला आता वर टाकून येते हे बघा. आणि मग बाकीचं अजून घरातलं भरपूर काम आहे. पाण्याला जाळवलं का? चला. तर असं माझं काय काय असतंय काम, सकाळचं असो रात्री असो दिवस मावताना काय भाज्या निवडल्या तर मग मी काय करते, असं सगळं गोळा करायचं आणि एका जागेला ठेवून यायचं. खाली असलं तर खालीच टाकतोय, काम असलं ना तर वर यायला जर नाही टाईम मिळाला तर मग खालच्या खाली तिथं साठवतोय. आणि आता काय करते मी इथं ठेवते, म्हणजे हे जरा वाळून जाईल. आणि वाळलं हे बघा, हे असं काल शेंगा निवडलेल्या. तर चला आता जाऊया, 10 वाजून गेले त्या.